विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत खरेदी, विक्री, नफा आणि तोट्यावरील काही गणित आहे. गणित आहे, एक वस्तू 4,500 रुपयाला विकल्यामुळे खरेदी किमतीच्या 1/4 पट नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? मला येतंय. वाचू सुद्धा येतंय. हो मला येतंय. मी लिहू शकतो. सांग बर काय येतंय? ठीक आहे 4,000. अरे विद्यार्थी मित्रांनो, जर असं जर उत्तर तुम्हाला आलं असतं तर राज्यात नव्हे देशातली सगळीच पोरं अधिकारी घडली असती. कारण पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. कारण हे गणित सोडवूनच बघावं लागतं आणि तेव्हाच कळतं. चला तर मग आपण सोडून बघूया. चला. तर बघा विद्यार्थी मित्र हो, खरेदीच्या 1/4 पट म्हणजे सर मग हे वरच एक काय नफा, खालचं 4 काय खरेदी किंमत आहे. तुम्हाला कसं कळलं की कारण- 4 खरेदी किंमत आहे? कारण विद्यार्थी मित्रांनो, खरेदीच्या म्हटले, ज्याला च्या लागले आहे ते छेदातच असतं सर. होय. हा. तर बघा विद्यार्थी मित्र हो, काय म्हटलंय 1/4. तुम्हाला तर माहितीच आहे, खरेदी अधिक नफा काय होतं? विक्री. म्हणून काय करायचं तुम्ही, ह्या 1 ला मानायचं x आणि खालच्याला मानायचं Yes. 4x. म्हणजे नफा झाला सर तुमचा 1x एक आणि खरेदी झाली तुमची 4x. 4x. मग बघा 4x अधिक x किती होणार सर? 5x. मग सर सांगतो मी तुम्हाला, म्हणजेच 5x म्हणजेच काय असणार तुमची विक्री किंमत. म्हणून 5x बरोबर 4,500 येणार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा काय होणार आहे, हा 5 ह्याला तर काय गुणुले, म्हणजे इकडे आल्यावर काय होणार भागिले. भागिले. म्हणून x बरोबर 4,500 भागिले 5. 5. तर म्हणून बघा x बरोबर 5 1 पाच. 5 9 45. 5 0 0 5 0 0. x बरोबर 900. म्हणजे आपण x कुणाला मांडलं होतं? दोघाला बी मांडलं होतं. आणि बघा कोण दोन होते? 1x आणि 4x. मग ज्याला 1x लागले त्याला गुणुले करा 900, ज्याला 4x लागले त्याला करा गुणुले 900. म्हणजे तुमची खरेदी किंमत किती येणार सर? 9 चोक 36. म्हणजे सर तुमचं उत्तर आहे 400 नसून 3,600 आहे. असं उत्तर परत द्यायचं नाही. चला तर विद्यार्थ्यांसाठी एक गणित. देख मग कधी द्यायचं? अहो, लगेच.